चेक. गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. पुन्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. चॅम्पियन ट्रॉफी 2025 ही स्पर्धा आपण एन्जॉय करतोय आणि आजचा तिसरा दिवस यशस्वीरित्या संपन्नतेच्या वाटेवरती तुम्हाला दिसतोय. 7 स्टार प्रेझेंट. चला स्पीड अप करायचं. आता 2 मॅचेस, ही मॅच आणि यानंतर आणखी एक सामना आपल्याला कंप्लीट करायचा आहे. जानमान सौदरपडा, कुठेही जाऊ नका. कोणत्याही परिस्थितीमध्ये शेवटचा सामना होणार म्हणजे होणार. योगेश लेवन आमने चांगला परफॉर्मन्स, 27 धावांचं संरक्षण करत असताना या संघाने तो सामना जिंकला. खूप चांगली गोलंदाजी विशेषतः किरणच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळाली. परंतु आता एक नवा संघ त्यांच्या समोर, श्री गणेश जांभूलपाडा, या संघाच्या विरोधात आता लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. हर्षद पारदी अँड कंपनी आणि त्यांच्या विरोधात तुम्ही पाहतात योगेश लेवन आमने. आणखी एक मोठा सामना तुम्हाला येथे बघायला मिळेल. एसके एंटरटेनमेंट या वाहिनीवरून देखील मोठ्या प्रमाणात प्रेक्षक वर्ग आमच्यासोबत जोडला गेलेला आहे. त्यांचं देखील आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. वेलकम. आणि मैदानावर देखील हळूहळू सायंकाळच्या सत्रामध्ये आता चांगल्या प्रकारे क्रिकेटचे चाहते या क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी, चॅम्पियन ट्रॉफी 2025चा आनंद मनसोक्त घेण्यासाठी या ठिकाणी जमलेले आहेत. त्यांचंही सर्वांचं मनापासून स्वागत. 3 षटकांचा सामना. टॉस जिंकलाय आमनेनं आणि पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारला. धावांचा संरक्षण करत असताना मागच्या 2 मॅचेसमध्ये त्यांनी खूप चांगला परफॉर्मन्स केला आणि त्याच्याचमुळे हा इथे देखील फलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारण्यात आला. अरुण आणि त्याच्या सोबतीला सागर सलामीची जोडी मैदानामध्ये एंटर होते आणि षटक क्रमांक पहिला गोलंदाजी करण्यासाठी विशाल पाटील बॉलिंग मार्कवर. पहिला वेगवान चेंडू होता, परंतु हा चेंडू दिशाहीन आहे. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्राच्या मदतीने धावांना सुरुवात. धावांचा श्री गणेश होतोय योगेश लेवन आमनेसाठी. अरुणनं मागच्या सामन्यामध्ये 10 रन्स योगदान दिलं. एक षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला होता. त्यानंतर ऋषीच्या बॅटमधून एक षटकार आला होता, ज्यानं 13 धावांचं योगदान दिलं होतं. सागर 0वर आऊट झाला होता. हो, यावेळेला दिशा दिली आहे. फक्त बॉलला टर्न करत असताना बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं दुसऱ्या धावेचा प्रयत्न सहजगत्या त्या ठिकाणी राहिला आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. पॉवर प्लेच्या षटकामध्ये गॅप फाईंड करणं, गॅप शोधणं फार गरजेचं असतं आणि तो प्रयत्न या ठिकाणी बघायला मिळाला. तो बॅटिंग करत असताना अरुणच्या माध्यमातून चांगली सुरुवात राहिली आहे. मागच्या सामन्यामध्ये 27 धावांचं संरक्षण केलं. गोलंदाजांनी कमाल केली होती. परंतु आता ह्या मॅचमध्ये किमान 30 धावा जोडण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. यावेळेला मिड विकेटला गॅप फार मोठा आहे. 2-2 फिल्डर धावतात बॉल मागे, परंतु नाही थांबू शकत. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून जातोय. पहिला चौकार अरुणच्या बॅटमधून. योग्य वापर करतोय. गॅप मधून मिड विकेटला चौकार पाहायला मिळाला. अरुण परफेक्टली मिडल करत असताना, बॅटवर प्रॉपर बॉल घेत असताना इथे चांगला बॉल अपील करण्यात आली. या ठिकाणी डॉट बॉलची समाप्ती होते. वेगवान चेंडू पडल्यानंतर आतमध्ये वळण घेणारा बॉल विकेट किपरच्या माध्यमातून अपील देखील करण्यात आली होती. विशाल वेग भरपूर विशालकडे. वेगाबरोबर चांगल्या टप्प्यावरही गोलंदाजी करावी लागेल. कमी गतीने टाकला स्लॉग हिट. इथेही चांगला फटका. पुन्हा मिड विकेटला टार्गेट केलाय. हा देखील बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. मागच्या मॅच मध्ये मी चर्चा करत होतो ना की 10 वर तो आउट झाला जरूर, परंतु चांगला स्टार्ट त्याला मिळाला होता आणि इथे काय आगाज केलाय. सध्या 11 धावा स्कोर कार्ड वरती. पहिल्या ओव्हर मध्ये चांगला खेळ दाखवलाय.
जो खेळ अपेक्षित होता. वैयक्तिक 10 वर बॅटिंग करतोय सध्या अरुण. शरीर वेद्या चेंडू होता, बॉडी लाईन वर येणारा, लाऊडली अपील देखील करण्यात होती, मात्र जास्त उंची घेणारा बॉल होता. संपासनं सांगितलं हाईट फॅक्टर ते बघितलं. आणि तसंही लेग बिफोर विकेट ज्या वेळेला पंच देत आहेत त्यावेळेला पहिल्यांदा तर पिचिंग पाहतात, एक्झॅक्टली पिचिंग बॉल कुठे होतो. त्यानंतर स्टंपला हिट होतो का, हाईट फॅक्टर त्या ठिकाणी बघितलं जातं, किंवा बॅट आणि बॉलचा संपर्क आहे का, याही गोष्टी बघितल्या जातात. शेवटचा बॉल स्ट्राइक एंडला, अरुण सज्ज. शेवटचा बॉल स्विंग केला ऑन साइडला, भिरकावून दिला बॉलला मिड विकेटच्या बाहेर. इट्स गॉन आउट ऑफ द ग्राउंड, सिक्सर. गोलंदाजी केली होती, टीमचा कॅप्टन देखील आहे, त्याला पुन्हा एकदा पलटवार करावा लागणार आहे, या सामन्यामध्ये कमबॅक करावा लागणार आहे. चांगली गोलंदाजी करून वीरेन स्पोर्ट भावाले संघाला परास्त केलं. श्री गणेश जांभूलपाडन आणि पहिल्या विजयाची सुरुवात या सीझन मध्ये जरूर त्यांनी केली, परंतु आता या मॅच मध्ये विशाल पाटील जो ट्रम्प कार्ड बॉलर आहे तो गोलंदाज आता भरपूर महागडा ठरला आहे. त्याच्यामुळे इथून आता या मॅच मध्ये वापसी करण्यासाठी हे षटक कमीत कमी धावांचं असावं. आता जरूर त्या आशेनं स्वतः कॅप्टन बॉलिंग मार्कवर येतोय. कर्णधार स्वतःच्या खांद्यांवर हे ओझं उचलण्याची तयारी आता त्याने दाखवली आहे. 17 धावा पहिल्या ओव्हरमध्ये कंप्लीट केल्यात. योगेश 11 आमने संघाच्या फलंदाजीमधील धार आता आपल्याला बघायला मिळाली आहे. अरुण विशेषतः सध्या अनंत केने यांना दाखवलं जात आहे. चौदरपाड्याच्या काही खेळाडूंसोबत ते चर्चा करतात. ओमकार यावेळेला शॉर्ट रन विथ फ्लाइटेड बॉल होता, पडल्यानंतर थोडीशी मुवमेंट पाहायला मिळाली आहे. लेग ब्रेक पडल्यानंतर बाहेर वळून घेणारा बॉल. व्हेरी गुड स्टार्ट. अगदी जम्बो अनिल कुंबले यांची आठवण या गोलंदाजीला बघितल्यानंतर जरूर होते. नेहमीच फ्लाइटेड गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून आपण बघत होतो. यावेळेला पुन्हा कट करण्याचा प्रयत्न होता. सागर पुलोरे चाचपळताना दिसलाय. लागोपाठ 2 चेंडू निर्धाव त्याच्या विरोधात. फार कमी असे गोलंदाज आपल्याला बघायला मिळतात जे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अशा प्रकारे बॉल वळवण्याची क्षमता ठेवतात. आपण भावले संघाचा विनोद याला पाहिला असेल, त्याच्या माध्यमातून आपण अशी गोलंदाजी बघत आलो. आणि तो ओमकार या गोलंदाजाला आपण पाहतोय ज्या पद्धतीने त्याची स्पिन दोन्ही वेळेला चांगला लेग ब्रेक पाहायला मिळाला. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग, टॉप एज. दोघांमध्ये आता त्या ठिकाणी जरूर टक्कर आपल्याला बघायला मिळाली, परंतु इथे एक धाव घेण्यापासून मात्र रोखू शकलेले नाहीयेत. चांगली गोलंदाजी आहे. पाहूया आपण रिप्ले मध्ये. पुढे सरसावलाय, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची टॉप एज घेत असताना बॉल अवे मध्ये गेला. मला वाटतं की झेल पकडला होता त्या ठिकाणी, परंतु दोघांमध्ये ज्या वेळेला टक्कर झाली त्यावेळेला बॉल हातामधून निसटला. 18 धावा धावफलकावर ते येथे लागल्यात. चांगलं कमबॅक केलं सध्या तरी ओमकारनं. फर्स्ट ओव्हरमध्ये 17 धावा आल्या होत्या. दबाव भरपूर होता श्री गणेश जांभूलपाडा संघावरती, परंतु त्या दबावाला झुगारून खेळ करतोय सध्या ओमकार. समोर अरुण आहे, मॅन इन फॉर्म. फ्रंट फुटला येत असताना यावेळेला ड्राईव्ह करण्यात आला समोर, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. सरळ रेषेमध्ये ओव्हर द बॉलर एडा फटका पाहायला मिळाला अरुणच्या बॅटमधून. सरळ बॅटनं चांगला खेळतो, अक्रॉस द लाईन चांगला खेळतो. अरुण परफेक्ट मिडल करतोय. हे बघितल्यानंतर कुठेतरी आता जरूर चाहत्यांचे जे पाठीराखे आहेत आमने संघाचे ते खुश झाले असतील, कारण अरुणचं फॉर्म मध्ये येणं गरजेचं आहे.
यावेळेला कट केला विथ द स्विंग स्क्वेअर ऑफ द विकेट. स्क्वेअर कट. नजाकत पाहायला मिळाली या फटक्यामध्ये, पॉवर पाहायला मिळाली, क्लास झळकला सागर फुलोरेचा. त्याच्या बॅटमधून क्लासिकल नेत्रदीपक चौकार. स्क्वेअर ऑफ द विकेट. क्लासिकल स्क्वेअर कटचा फटका पाहायला मिळाला. विथ द टर्न हा फटका एक्झिक्यूट करण्यात आला होता. शफल झाला, ऑप्शनच्या बाहेर निघून खेळण्याचा प्रयत्न होता. हा बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय. डॉट बॉल आणि याचबरोबर 2 षटकांचा खेळ समाप्त. आफ्टर 2 ओव्हर 23 रन्स ऑन द बोर्ड. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली ओमकारची, त्यानं धावा खर्च केला फक्त 6 आणि मॅच मध्ये वापसी करून दिली आहे. भले विकेट मिळाली नाहीये, परंतु कमबॅक करणारे षटक होतं श्री गणेश जांभूलपाडा संघाच्या दृष्टिकोनातून. 23 धावा स्कोर कार्डवर 2 षटकांच्या समाप्तीनंतर. चला फास्ट लगेचच तिसरं षटक सुरू करायचं आहे. तुमच्याच 2 संघांपैकी एक संघ अंतिम सामना खेळणार आहे, त्याच्यामुळे वेळेबद्दल आम्हाला सहकार्य करा. यानंतर आणखी एक सामना आपल्याला कंप्लीट करायचा आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये तो सामना आपण कंप्लीट करणार आहोत. 7 स्टार सध्या तुम्ही पाहतायत ऑन स्क्रीन, यांच्या माध्यमातून अनेक साऱ्या मोठमोठ्या स्पर्धा आपल्याला बघायला मिळाल्या. ओम साहेबने लोणारचं क्रिकेट पुढे नेण्यासाठी एक पाऊल पुढे असा प्रयत्न या 7ही सिताऱ्यांचा आपल्याला बघायला मिळाला. अंतिम षटक डावामधील अरुण आता स्ट्राईक एंडला. 7 बॉल 17 धावांवरती तो बॅटिंग करतोय आणि गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज सुमित बॉलिंग मार्कवर येतोय. लास्ट ओव्हर. सुमितचा पहिलाच बॉल, यावेळेला रडार मध्ये बॉल होता आणि त्या चेंडूला फेकून दिलं सरळ मिड विकेटच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. अरुणच्या बॅटमधून हा दुसरा सिक्सर. लीलया फटके या ठिकाणी सादर करत असताना परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, ग्रेट टायमिंग, ग्रेट एक्झिक्युशन. अगदी चेंडू आता त्याला फुटबॉल प्रमाणे दिसतो. जसा फटका खेळला आणि त्या बॉलकडे पाहिलं नाही, एवढा कॉन्फिडन्स त्या फटक्यामध्ये अरुणच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळाला. हा बॉल यावेळेला शेवटच्या मोमेंटला कट करण्याचा प्रयत्न केला. स्वेअर चेंडू, पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. भरपूर जास्त बाहेर बॉल होता. चेंडूचा पाठलाग करण्याचा, छेडछाणी करण्याचा प्रयत्न जरूर केला होता अरुणनं त्या ठिकाणी. 30 धावा स्कोर कार्डवर. चांगली टोटल. मागच्या सामन्यामध्ये 27 धावांचं संरक्षण याच आमने संघानं केलं होतं. आता मात्र चांगली टोटल स्कोर कार्डवरती चांगली पार्टनरशिप होते. हो, पुन्हा एकदा ठक कसा आवाज आला. शॉट ऑन पुल, 1 बाउन्स ओव्हर द लाईन इनटू द फॅन्स. अनदर 4 रन. त्यानंतर एक अवांतर धाव पाहायला मिळाली आणि त्याच्यानंतर एक चौकार पाहायला मिळाला. एक अद्भुत डाव साकारतोय. 300च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करत असताना अरुण 27 धावांवर पोहोचलाय. 9 चेंडूंमध्ये 27 धावांचं योगदान त्याने आतापर्यंत आपल्या टीमसाठी दिलेलं आहे. 300च्या स्ट्राईक रेटने तो सध्या बॅटिंग करताना दिसलाय. फलंदाजी गोड आणि फलंदाजी तेवढीच तिखट पाहायला मिळाली आहे ती प्रतिस्पर्धी संघासाठी. सुमित पुढचा बॉल, कमी गतीने टाकलेला बॉल, फार लवकर खेळला बॉल. येण्या अगोदर बॅट पूर्ण रोल केली होती बॅटर अरुण. रिप्ले मध्ये स्पष्ट पाहायला मिळाल्या. पडल्यानंतर थोडंसं आतमध्ये वळण घेणारे बॉल तर सुमितचा. हळूवार गतीने बॉल सोडला आणि डॉट बॉल फायनली आलाय. तिथे गरज होती डॉट बॉलची, कारण पहिल्या 2 बॉलवर 11 धावा खर्च केल्या होत्या सुमितनं. 34 वर धावफलक जाऊन पोहोचलाय. 34 रन्स. इव्हनिंग सेशन सायंकाळच्या सत्रामध्ये खूप चांगली टोटल बनवली. हा बॉल फुल टॉस, परंतु इथे मिस टायमिंग झालाय आणि फाईन लेगला पुन्हा मिस्टेक झाली आहे. चुका मुळीच ऍक्सेप्ट होणार नाहीये तिथून. हा करा बॉल होता. अरुणनं देखील डोक्यावर हात मारले की या बॉलवर मोठ्या रन्स येणं गरजेच्या होत्या. हे पहा, एक रेग्युलर फुल टॉस जो सीमारेषेच्या बाहेर जायला हवा होता, परंतु फाईन लेग कडे गेला. त्याच्याकडनं देखील चुकी झाली आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. 1 धाव तिथे मिळाली. 35 धावा स्कोर बोर्ड वरती. सागर फुलोरे ऑन स्ट्राईक. यावेळेला उडवला बॉल सरळ बॅटनं, सरळ समालोचन कक्षाला सलामी देणारा
लॉंग ऑनच्या बाहेर येणारा सागर फुलोरेच्या बॅटमधून उत्तुंग षटकार. ग्रेट शॉट. 41 धावा स्कोर कार्डवरती. बघा ना किती चुका होतात. आता ज्या वेळेला झेल तिथे ड्रॉप झाली, एक धाव मिळाली, स्ट्राईक रोटेट झाली, सागरनं षटकार मारला. म्हणजे छोट्या छोट्या चुका भरपूर महागात पडतात. बॅटची आतली कडा, धाव घेण्याचा प्रयत्न इथे होणारच नाही आणि शेवटचा बॉल अखेर आलाय डॉट. याचबरोबर 3 षटकांचा खेळ समाप्त. 41 धावा स्कोर कार्डवरती आणि 42चं लक्ष्य पार करावं लागेल क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी टीम श्री गणेश जांभूलपाडाला. लगेचच त्वरित मी विनंती करेन आमने संघ आपण फिल्डिंग सजवायची, जास्त विलंब न करता आणि लगेचच सलामीची जोडी श्री गणेश जांभूलपाडा संघ आपण मैदानाच्या आतमध्ये एंटर करायची आहे. कारण तुमच्याच 2 संघांपैकी एक संघ आजच्या दिवसातील अंतिम सामना जय हनुमान चौधरपाड्याच्या विरोधात खेळणार आहे. म्हणून कृपया सहकार्य करा. चांगली फलंदाजी आपल्याला बघायला मिळाली. सागर आणि अरुण या दोघांमध्ये चांगली भागीदारी बघायला मिळाली, जेथे 41 धावा बनवल्या 3 ओव्हर्समध्ये. 42 धावांचं लक्ष्य सेट करण्यात आलं. 42 रन्स विन इन 18 बॉल्स. 18 बॉलमध्ये 42 करायच्या, 14च्या सरासरीनं धावा जोडाव्या लागतील. आज दिवसभर आपण जर विचार केला तर मात्र ही जुनी तलवार आज चमकली. म्हणजे आपण म्हणू शकतो की अजूनही त्या तलवारीला गंज लागलेला नाहीये. आमने संघासाठी अरुण चोरगे आज जबरदस्त पार्टनरशिप मात्र पाहायला मिळाली. दोघांमध्ये तब्बल 41 धावांची पार्टनरशिप पाहिले आपण आणि कुठलाही विकेट्स न गमवत असताना मात्र ही जोडी अप्रतिम त्यांनी दोघांनी खेळ साकार केला. कारण नाबाद 28 धावा अरुणच्या बॅटमधून निघाल्या. सागरने त्याला चांगली साथ दिली. त्याच्या बॅटमधून पाहिल्या आपण 11 धावा आणि सर्वात मागणं षटक आपण जर पाहिलं तर या ठिकाणी विशाल पाटीलने तब्बल 17 खर्च केला. ओंकारनं आय थिंक वापसी करून दिली होती, परंतु शेवटच्या ओव्हरमध्ये सुमितनं मात्र खर्च केले 18. प्री क्वार्टर फायनलची मॅच सध्या आपण पाहतो. जो संघ जिंकेल तो आज शेवटच्या लढतीमध्ये जय हनुमान चौधरपाडा संघाच्या विरोधात क्वार्टर फायनलच्या लढतीमध्ये 2 हात करेल. सलामी जोडी पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. श्री गणेश जांभूलपाडा संघाच्या वतीनं वैभव लिहे आणि निकेश लिहे ब्रदर्स. निकेशनं पहिल्या सामन्यामध्ये चांगली बॅटिंग केली होती. संकट मुचेकाची भूमिका पार पाडली होती. प्लेअर ऑफ द मॅच हा किताब त्याने पटकावला होता आणि त्याच कॉन्फिडन्स त्याला आता मात्र इथे खेळावं लागेल. आणि वैभवकडे जो टेम्परामेंट आहे ते आणू शकणं मात्र या ठिकाणी त्याला साथ द्यावी लागेल. सागर फुलोरे चालला अगदी आमच्यापासून दूर पॉवर प्लेच्या खेळामध्ये. हो, इन स्विंगर स्विंग अँड मिस हेच तर कळा सागरकडे आहे. तो एकाच अँगलला मात्र इन स्विंगर टाकू शकतोय, आउट स्विंगर टाकू शकतोय, फास्टर वन तो टाकू शकतोय. जबरदस्त कार्य आणि चांगली सुरुवात आपण पाहतोय. पहिल्या ओव्हरमध्ये सागरच्या वतीने आपण पाहतोय. डॉट चेंडूनं मात्र त्यांनी सुरुवात केली. लक्ष खूप मोठं आहे 3 षटकांच्या दृष्टिकोनातून. हो, पुन्हा तो स्ट्रोक करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेरून चाललाय. पंचांचा वाईटचा इशारा.
वाईटच्या स्वरूपात मात्र या ठिकाणी खातं उघडलंय जांभूळपाडा संघाचं एका धावेनं. हा सर्व सामने आपण जर पाहिले तर अगदी रपान टप पाहायला मिळाले. शेवटच्या क्षणापर्यंत रंगत निर्माण होताना हो हुक केला, जबरदस्त फाटका. चेंडू मध्ये कुठल्या प्रकारची खराबी नव्हती, परंतु शॉट बनवला निकेश आणि चेंडू फाटवला अगदी फाईन बाउंड्रीच्या पलीकडे. पहिला चौकार टीम जांभूळपाडा संघासाठी. फोर क्रमांक दिस टुर्नामेंट 146. आतापर्यंत 146 चौकार या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. म्हणजे या स्पर्धेमध्ये चौकार षटकाराचा सुद्धा मात्र अगदी पाऊस पाडला गेला. चॅम्पियन ट्रॉफी 2025 फुल टॉस चेंडू पुन्हा मात्र स्वीप केलाय आणि हा चेंडू सुद्धा निघून जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मधून. बॅक टू बॅक दुसरा चौकार. जबरदस्त मात्र लय मध्ये आपण पाहतो निकेश लियाला जीपीएल मध्ये सुद्धा मात्र चांगला परफॉर्मन्स या खेळाडूचा आपण पाहिला आणि तिथूनच मात्र त्यांनी या न्यू सीझनला सुरुवात केली. आय थिंक निकेशची दुसरी स्पर्धा आपण पाहतोय चॅम्पियन ट्रॉफी मध्ये मात्र चांगला तो परफॉर्मन्स करतोय. आणि पाहू शकाल पहिल्या चेंडूवरती तो जरूर बीट झाला, परंतु त्याचा प्रत्युत्तर आता मात्र देत असताना सागरवरती आता मात्र प्रेशर पाहायला मिळतोय. पुन्हा पाहू शकाल शेपलवून मात्र ठिकाणी पुन्हा ऑन साईडला मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, परंतु वारंवार त्याच झोरमध्ये मात्र निकेश फटके केल्याचा प्रयत्न करतो. आणि या फटक्यासाठी आता मात्र डीपमध्ये आय थिंक बॅकवर्ड स्क्वेअर लेगकडे आपल्याला एक फिल्डर पाहायला मिळतोय. दुसरा डॉट चेंडू या ओव्हरमध्ये 9 धावा फलक्यावरती लागल्या गेल्या. एकही विकेट आतापर्यंत या ठिकाणी जांभूळपाडा संघाने गमावलेला नाहीये. पुन्हा तो स्ट्रोक म्हणजे जणू काय प्रत्येक चेंडूवरती त्याच दिशेने फटका खेळायचा आहे या निर्धारानं आता मात्र निकेश लिहे मात्र त्या ठिकाणी बॅटिंग करतो. ही चूक त्याच्याकडून मात्र पाहायला मिळाली. या अगोदरच्या 2 चेंडूवरती 2 चौकार आले, त्याच्यानंतर मात्र बॅक टू बॅक 2 डॉट चेंडू आले. म्हणजे सागर सुद्धा आता मात्र फलंदाजाची मात्र खेळण्याची रणनीती ओळखलेली आहे आणि त्या रणनीतीच्या अनुषंगाने मात्र आता तो चेंडूची हाताळणी करतोय. आता मात्र पाहू शकेल बॅकवर्ड स्क्वेअर तर क्षेत्राच्या एक्झॅक्टली लॉंग लेगच्या अगदी क्षेत्रामध्ये त्याला मात्र पाठवलंय. एक रणनीतीच्या अनुषंगाने खेळ सुरू आहे. हो इथे मात्र फुलर लेंथ सलगचा हा तिसरा डॉट म्हणजे या ओव्हरमध्ये येणारा चौथा डॉट चेंडू आपण पाहतोय. जबरदस्त इथे मात्र कमबॅक पाहिला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फक्त आणि फक्त बिनगडीबाद 9 धावा फलक्यावरती पाहायला मिळतात. येणारे 12 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि त्या 12 चेंडूमध्ये विजयासाठी श्री गणेश जांभूळपाडा संघाला अजूनही 33 धावांची आवश्यकता. पूर्णपणे षटक जो आपण पाहतोय निकेशनं फेस केला आणि आता मात्र वैभवची वेळ आहे. येणाऱ्या बॅटरमध्ये पाहिलं तर विशाल पाटीलवरती खूप मोठी जबाबदारी असेल. तदनंतर पाहिलं तर बॅटिंग ऑर्डरमध्ये हर्षद बॅटिंग करू शकतोय. तदनंतर आपण विचार करतो सुमितकडे सुद्धा मात्र तो टॅलेंट आहे. साहिल पारधी हा ट्रम्प कार्ड आहे जांभूळपाडा संघाचा आपण विचार केला तर, परंतु या जोडीवरती भरपूर काही अपेक्षा. 12 मध्ये 33 मात्र धावा इथे जोडल्या जाणार का? अंतिम आजच्या दिवसाच्या सामन्यामध्ये कोणता संघ प्रवेश करेल? चौदापाडा संघाच्या विरोधात कोणता संघ दोनात करेल? जांभूळपाडा की आमने की जांभूळपाडा? किरण दलवीच्या हातामध्ये चेंडू पाहायला मिळतोय. आज किरण सुद्धा इम्प्रेस केलाय गोलंदाजी ज्याप्रमाणे त्याने हाताळली दिवसभर. हो फटका हवेत केला, उंची जास्त फटक्याला मिळाली आणि मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली सत्यम दलवी आज सत्तेत उतरतोय आणि अखेर झेल बादच्या स्वरूपात पहिला धक्का लागत असताना टीम जांभूळपाडा संघाला शेवटचे 3 चेंडू पाहिले डॉट चेंडू खेळला होता निकेश आणि त्याचा मात्र दडपण आता मात्र वैभवच्या किल्लीवरती आपण पाहायला मिळाला आणि त्या दडपणा खातीर तो स्ट्रोक त्याने खेळला अखेर, परंतु मैदानाच्या आतमध्ये जलबादच्या स्वरूपात तो मात्र माघारी परतला. 0वरती तो बाद झाला आणि आता मात्र विशाल पाटील की प्लेयर म्हटलं तरी वावगं नाणय तिसऱ्या क्रमांकावरती आलाय. क्रॉस बटेड फटका फ्लॅट चाललाय. पुन्हा सत्यम दलवी सत्तेत उतरलाय. या
मॅचची गोल्डन विकेट्स प्राप्त केली गोलंदाज किरण दलवीनं. जबरदस्त गोलंदाजी आणि गोलंदाजांना मात्र साथ मिळते ती आउटफील्ड मध्ये क्षेत्ररक्षणाची. जिथे मात्र वैभवने स्ट्रोक केला तिथेच विशाल पाटीलने सुद्धा स्ट्रोक केला. वैभवचा चेंडू जास्त वेळ उंच हवेत होता परंतु हा फ्लॅट होता. एक क्षण असं वाटलं की चेंडू मात्र सीमारेषा ओलांडेल. रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकाल परंतु जिथे फिल्डर होता तीच जागा निवडली. सत्यम एकही इंच इकडे तिकडे झाला नाहीये आणि काय जबरदस्त झेल त्याने मात्र त्या ठिकाणी संपादित केला. हो, न्यू बॅटर मिस्टर महेंद्र पारदी आलाय. आय थिंक पहिल्या सामन्यामध्ये कदाचित महेंद्र पारदी प्लेइंग 11 मध्ये नव्हता काही कारणास्तव परंतु या मॅचमध्ये मात्र त्याची वर्णी लागली आणि अखेर चौथ्या क्रमांकावरती आले. परंतु गोलंदाजी हॅट्रिक किरण दलवी. बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 सफलता त्याने प्राप्त केल्या आणि आता मात्र संघ कटनाईमध्ये सापडलाय. जांभूलपाडा कारण 10 चेंडूमध्ये इथून 33 धावांची अजूनही आवश्यकता. क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्ही युक्तीचा वापर करणं फार गरजेचं असतं. क्रिकेटमध्ये जी परिस्थिती आहे त्या अनुषंगाने खेळणं फार गरजेचं असतो. लिडिंग एज चेंडू पाहू शकाल अगदी शॉर्ट फाईनलीकडे चालला. हो, स्टायलिश प्लेअर आहे त्या ठिकाणी पारस जोशी. ब्रँडेड सनग्लास पाहू शकाल. पारसनं आज पहिल्या इनिंगमध्ये काय जबरदस्त मॅच विनिंग केली त्याने साकारले आपल्या डेब्यू मॅचमध्ये. पण तो दुसरा मॅचमध्ये आय थिंक तो सबसेल फेल ठरला आणि या मॅचमध्ये त्याला बॅटिंग करण्याची संधीच मिळाली नाही आहे. परंतु फिल्डिंगमध्ये मात्र चांगला परफॉर्मन्स करतोय. एकदा महेंद्रच्या बॅटमधून निघाली. 9 मध्ये आता 32ची गरज. निकेश खेळतोय 4 डॉट चेंडू तो खेळलाय. 2 चौकार त्याच्या बॅटमधून निघालेले आहेत. ओ, आता मात्र प्रॉपर कनेक्शन आहे का पाहावं लागेल. पुन्हा सत्यम चाललाय चेंडूच्या खाली. 1 2 3 4 चौथ्या अटेम्प्ट मध्ये त्याने जो झेल पकडलाय आणि या सामन्यामध्ये तिसरा झेल. 3 गडी जरूर बाद झाले. 3ही चेंडू हवेत गेले आणि 3ही झेल सत्यमने टिपले. रिप्ले मध्ये पाहू शकाल अगदी ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर निकेश आला होता आणि अगदी बॅटच्या वरच्या भागाला वरच्या टोकाला चेंडू लागलाय. चेंडू हवेत गेला बरोबर उंचच उंच आणि तदनंतर फ्रेम मध्ये आला सत्यम. 1 2 3 and 4 कॉट. जबरदस्त टेलिकास्ट अगदी स्लो मोशन मध्ये वेगवेगळ्या अँगलला इथे मात्र रिप्ले दाखवण्याचा प्रयत्न करतायत SK एंटरटेनमेंट. आमच्या सोबतीला कंट्रोल मध्ये शंकरजी गुलवी आणि जबरदस्त कॅमेरा वर्क. बॅटर ओमकार लिये. या ओव्हरमध्ये आय थिंक किरणनं तिसरा धक्का दिलाय जांभूलपाडा संघाला. पुन्हा चेंडू हवेत गेला. आता लॉंग ऑन वरती ऋषीची वेळ आली आणि ऋषी सांगतो हम भी किसी से कम नहीं. चौथा धक्का. जबरदस्त विकेट्स वरती विकेट्स प्राप्त करतोय किरण दलवी आणि आता प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती स्माईल आमनेकरांच्या. बाया रुसल्यात की नाही हे माहिती नाही परंतु जांभूलपाडा संघाचे समर्थक मात्र निश्चितपणे रुसले असतील. ज्या अनुषंगाने खेळ सध्या सुरू आहे आणि तो नाणेफेकी जिंकून बॅटिंग करण्याचा सत्यमने जो निर्णय घेतला होता तो आतापर्यंत योग्य मी म्हणू शकतोय. कारण फलंदाजाने योग्य ती धावसंख्या उभारली. गोलंदाजाने मात्र त्या धाबांचा मात्र संरक्षण करत असताना मात्र आतापर्यंत चांगला परफॉर्मन्स केला आणि आता मात्र नवीन फलंदाज आला लेफ्ट हँड बॅटर मिस्टर हर्षद पारदी. महेंद्रच्या सोबतीला 7 चेंडू 32ची गरज. पुन्हा चेंडू हवेत केला परंतु सेफ लँडिंग झालाय. जोपर्यंत सागर चालला अगदी वाडिश रॉफच्या क्षेत्रामधून चेंडूकडे पोहोचतोय परंतु या चेंडूवरती एकही धाव जोडली नाहीये कारण महेंद्र स्ट्राईक घेण्यासाठी मात्र त्या ठिकाणी सज्ज आहे आणि अखेर जबरदस्त स्पेल अप्रतिम स्पेल इथे मित्र म्हणेन आणि हा स्पेल किरण दलवी कधी विसरू शकणार नाही. फक्त एकच धाव कर्ज केली आणि तब्बल 4 विकेट्स त्याच्या खात्यामध्ये पाहायला मिळाल्या. आज पूर्ण दिवसाचा खेळ आपण किरणचा पाहिलं तर एक्झॅक्टली किती विकेट्स त्याने प्राप्त केले ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. या मॅचमध्ये एक्झॅक्टली 4 विकेट्स त्याने प्राप्त केल्या. दुसऱ्या सामन्यामध्ये आपण जर पाहिलं तर एकूण
3 गडी त्याने प्राप्त केले होते. एकूण 7 गडी झाले आणि आय थिंक पहिल्या सामन्यामध्ये किरणच्या अकाउंटमध्ये पाहूया किती विकेट्स होत्या. तर पहिल्या सामन्यामध्ये तो मात्र त्याचा विकेटचा कॉलम खाली होता, परंतु या 2 सामन्यामध्ये जबरदस्त खेळ त्याने प्रस्थापित केला. अजून एक विकेटचं पतन, म्हणजे जेवढे झेल आज उडाले हवेत तेवढे झेल आज आमने संघाने मात्र प्राप्त केले. आणि आता मात्र महेंद्र पारदे सुद्धा निराश पावलानं अगदी खेळाडू कक्षाकडे चाललाय. जबरदस्त खेळ आज योगेश 11 आमने संघाचा आपल्याला पाहायला मिळाला. आज टीम वर्क पाहिलं आपण, कारण प्रत्येक सामन्यामध्ये आपल्याला वेगवेगळा हिरो पाहायला मिळाला. पहिल्या सामन्यामध्ये आपण पारसला पाहिलं, त्याने हिरोची भूमिका बजावली. दुसऱ्या सामन्यामध्ये आय थिंक किरण त्याने जबरदस्त बॉलिंग परफॉर्मन्स केला. आणि या सामन्यामध्ये आपण जर पाहिलं तर आय थिंक अरुण चोरगे असेल, त्याला साथ दिली चांगल्या प्रमाणे किरण सागरनं. म्हणजे टीम वर्क इज द ड्रीम वर्क असं म्हटलं जातं. चला, नवीन फलंदाज बड्डे बॉय सुमित लिये 7व्या क्रमांकावरती आलाय, परंतु फार कठीण समीकरण त्याच्या डोळ्यासमोर असेल. 32 धावा इथून मात्र जोडायच्या आहेत आणि चेंडू शिल्लक आहेत 5. प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला इथे मात्र षटकारामध्ये डील करावं लागेल. करणार का एखादा इतिहास इथे मात्र घडवणार का, एखादा विक्रम आपल्या नावावरती प्रस्थापित तो करणार का? पंच करण्याचा प्रयत्न, चेंडू चला विकेट किपरच्या हातामध्ये, पंचाचा वाईटचा इशारा. चला चौदरपाडा संघ संगणक आपण येऊन थांबायचं आहे. चला आलेले आहेत विकी किणे, यांच्या चेहऱ्यावरती सुद्धा मात्र आज स्माईल पालवली भरपूर दिवसानंतर. आणि आज तर सायंकाळी ठाणे ग्रामीणवरती मात्र फार चर्चा राहणार आहे. हो, पुन्हा तो स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आणि गोलंदाजाने सुद्धा मात्र 30 लाईन मेंटेन केली. बॅक टू बॅक दुसरा स्वेअर चेंडू. थोडासा मित्र म्हणे की विजय दूर चाललाय, थोडासा वेट अजूनही करावा लागेल, कारण सामना संपला नाहीये. 5 चेंडू शिल्लक आहेत. 5 मध्ये आता मात्र 5 षटकारांची आवश्यकता असेल. येणार का? 12ला 5. नाजूक परिस्थिती आपण पाहतोय श्री गणेश जांभूलपाडा संघाची. जी परिस्थिती धनेश इलेव्हन संघाची आपण पाहिली, तीच परिस्थिती जांभूलपाडा संघाची पाहिली. 5 पैकी 1 आलाय का? नाहीये, कारण सत्यम आहे मिड विकेटला. हा 4था झेल त्याने कलेक्ट केलाय. क्या बात आहे, काम 25. कोणी धैर्य मात्र मैदानाच्या आत दाखवलं नाही, स्थिरता मात्र कोणी दाखवली नाहीये. आणि निकेशने एक्झॅक्टली सुरुवात चांगली केली होती. बॅक टू बॅक 2 चौकार खेळत होते, असं वाटलं होतं की मात्र सामना अगदी कोलच जाणार, परंतु तसं काही घडलं नाही. कारण सर्व त्या मेहनतीवरती किरण दलवीनं पाणी फेडलं, कारण 4 धक्के दिले प्रतिस्पर्धी संघाला. आणि आता मात्र पाहू शकाल एकूण 6 गडी गमावले, 4 मध्ये 30ची गरज. औपचारिकता आता मात्र बाकी असेल असं म्हणू शकतो आपण, कारण इथून मात्र लक्ष्यापर्यंत पोहोचणं फार कठीण आहे. हो, जबरदस्त बाउन्स, फोर्स करण्याचा प्रयत्न, सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय. परंतु आपण जर सागर बार्शीचा जर आपण बॉलिंग ॲक्शन जर पाहिली तर असं वाटत नाही की तो वेगवान चेंडू टाकू शकतो, परंतु त्याचे जे आर्म्स आहेत त्या आर्म्समधून तो माझा चेंडूला रिलीज करतोय आणि गतीसुद्धा मात्र तो चांगल्या प्रमाणात प्राप्त करतोय. हो, पुन्हा आता खाली राहिलाय, म्हणजे या खेळपट्टीवरती सुद्धा मात्र कधी चेंडू उचली घेतोय चेंडू, कधी खाली राहतोय. बॅटिंग कडे सुद्धा एवढं इझी नाहीये, विकेट सुद्धा फास्ट आहे. आणि या विकेटवरती या गोलंदाजाने सुद्धा मात्र चांगला फायदा उचललाय. 2 पाऊल दूर विजयापासून आमने स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. बॅक टू बॅक हा 3रा डॉट चेंडू. आणि आता मात्र विनंती असेल की जसा सामना संपन्न होईल, विजय संघाच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण त्वरित नाणेफेकीसाठी घ्यायचं आहे. रेवाचा फटका बाहेर काढला आणि तो सुद्धा मात्र चाला विकेट किपरच्या हातामध्ये डॉटच्या स्वरूपात. आणि अखेर हा सामना जिंकला योगेश 11 आमने संघानं. मॅन ऑफ द मॅच गोज टू मिस्टर किरण दलवी. 1 डाव 4 विकेट त्याने प्राप्त केल्या, परंतु पहिल्यांदा आपण टॉस करू. चला, चौदरपाडा संघाचे संघनायक आलेले आहेत. आमने संघाचे संघनायकाला विनंती करतो, सत्यम या फास्ट या. आणि हा सामना सुद्धा प्रत्येकी 3 षटकांचाच असेल.
आजच्या दिवसातील अंतिम जो सामना होणार आहे क्वार्टर फायनलची लढत जय हनुमान चौदरपाडा आणि त्यांच्या विरोधात योगेश 11 आमने अशी लढत तुम्हाला पाहायला मिळेल क्वार्टर फायनल नंबर 3 आणि सेमी फायनल मध्ये पोहोचण्यासाठी ही लढत आहे. दोन्ही कॅप्टन आता आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. संस्थापक अध्यक्ष अनंता केने यांच्या शुभाशय आपण करतोय टॉस. काटाचं कॉल आहे आणि छापा आलेला आहे. टॉस जिंकला या ठिकाणी चौदरपाडा संघाने आणि दोन्ही संघांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. फलंदाजी करण्याचा निर्णय जय हनुमान चौदरपाडा संघाने या ठिकाणी स्वीकारलाय. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. 7 स्टार प्रेझेंट चॅम्पियन ट्रॉफी 2025. सध्या आपण देतोय सामनावीर पुरस्कार किरण दलवी यास. अतिशय जबरदस्त गोलंदाजी त्याच्याकडून पाहायला मिळाली. एका षटकाच्या स्पेलमध्ये फक्त एकच धाव त्याने खर्च केली, तब्बल 4 गडी बाद केले. सुंदर ट्रॉफी, एनर्जी ड्रिंक आणि स्वीट बॉक्स किरणला देऊया आपण या महत्त्वाच्या सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि नाणेफेकी जिंकली या ठिकाणी जय हनुमान चौदरपाडा संघाने. प्रथम